नमस्कार, मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे। 29 तारखेला उद्या दुपारनंतर चांगलं सूर्यदर्शन होणार आहे आणि पाऊस देखील उघडणार आहे, म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी। आणि लगेच महाराष्ट्रातला देखील पावसाचा जोर कमी होणार आहे, म्हणून सर्वप्रथम हे एक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं। राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, तर राज्यामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो की 30 सप्टेंबर, 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर, 3 ऑक्टोबरच्या दरम्यान राज्यात चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, हवामान कोरडं राहणार आहे, म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। मग त्याच्यानंतर परत पाऊस येईल का, तर त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ऑक्टोबरमध्ये शेतकऱ्याचे फोन आले की हे पाऊस संपल्याच्या नंतर परत पाऊस येणार आहे का, तर ऑक्टोबरमधला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 6 आणि 7च्या दरम्यान परत राज्यात एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हे 4 ते 7 ऑक्टोबरचा अंदाज हे सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। पण उद्याच्याला मात्र पावसाचा जोर कमी होणार आहे, उद्या सूर्यदर्शन होणार आहे, हा अंदाज महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। खास करून जास्त आता म्हणजे आजच्यानं मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला एवढं काही घाबरायची गरज नाही, कारण की आज जास्त पाऊस मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्राकडे जास्त पडणार आहे। मुंबई, पुणे, उत्तर महाराष्ट्र, इगतपुरी, नंदुरबार, धुळेकडे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर जे 4 तारखेला जे पाऊस येणार ते देखील असाच प्रमाणात राहणार आहे। ते काय होणार आहे, 4 तारखेला विदर्भाकडून सुरुवात होणार आहे, म्हणजे विदर्भाकडून काय येणार, 4 तारखेला विदर्भात आगमन करणार आहे। वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम तिथपर्यंत 4 तारखेला सुरुवात केली। 5ला तो पाऊस मराठवाड्याकडे येईल, 5, 6, 7ला परत तो पाऊस काय होईल, मुंबई, पुणे, नाशिक तिकडे जाणार आहे। त्याच्यानंतर 8 तारखेपासून परत 8 ऑक्टोबरपासून राज्यात सूर्यदर्शन होणार आहे, तिथून पाऊस निघून जाणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात। आणि आजच एक मला पूर्णाच्या शेतकऱ्यांनी एक मला टाकलं होतं की आमच्याकडे जाळेधुळी आली, तर मी म्हणत असतो ना, जाळेधुळी आल्याच्या नंतर काय होतं, महाराष्ट्रातला जाळेधुळी आल्याच्या नंतर तो सांगतो की पाऊस कधी निघणार हे निसर्ग सांगतं। कसं सांगतं, आज काही काही ठिकाणी जाळेधुळी आली होती, जाळीमध्ये काय होतं, झाडावर जाळे पडतात, पिकावर जाळे पडतात। जाळेधुळी आल्याच्या नंतर कंप्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जातो। आणि या वयाने तुम्हाला सांगतो, आज पूर्णा तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी काय झालं, तर आज देखील जाळेधुळी आली। तर मला सांगू इच्छितो की आज देखील म्हणजे आजपासून कंप्लीट 12 दिवसाला पाऊस निघून जाणार हे संकेत आजच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना त्यांनी दिले। तर हिमाचल प्रदेश आणि केदारनाथला म्हणजे बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले की आम्ही केदारनाथला जाणार। तर तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात जर कोणी असेल तर केदारनाथला तुम्ही काय करायचं, 5, 6, 7च्या दरम्यान जाऊ नका, कारण की केदारनाथकडे, हिमाचल प्रदेशकडं, उत्तराखंडमध्ये काय होणार आहे, 5, 6, 7मध्ये तिकडे ढगफुटी सदस्य पाऊस पडणार आहे, अतिमुसळधार पडणार, अतिवृष्टी होणार आहे, म्हणून तिकडे या 2-3 दिवस जाण्याचे टाळावे। नंतर गेलं तर काय हरकत नाही, पण सध्या तरी 5 ऑक्टोबर, 6 आणि 7च्या दरम्यान तुम्ही जाऊ नये। जे 4 तारखेला जे पाऊस येणार आहे ते सुरुवातीला विदर्भ होणार आहे, म्हणजे सगळीकडे तो काय होणार, विदर्भातून सुरुवात होणार आहे, पुन्हा विदर्भातून मराठवाड्याकडे जाणार आहे, मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणार आहे, पश्चिम महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे, उत्तर महाराष्ट्राकडून गुजरातकडे जाणार आहे, आणि 8 तारखेला मग आपल्या महाराष्ट्रात सूर्यदर्शन होणार आहे, म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा। ज्यांचं सोयाबीन काढायला आलं असेल तर तुम्ही काय करा, एक तर तुम्हाला काढायचं असलं तर उद्या 29 तारखेपासून तर 3 तारखेपर्यंत, 29, 30, 5 दिवस तुम्हाला काढायला वेळ आहे। आणि त्याच्यानंतर काय करायचं, 8 तारखेपासून चांगलं सूर्यदर्शन होणार आहे, राज्यातला पाऊस देखील निघून जाणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। धन्यवाद।